नांदेड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे। शिवसेनेचे माजी उमेदवार आणि राज्य संघटक एकनाथ पवार यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे। पवार यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर दलालीचे गंभीर आरोप केले होते, यावर आता शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी कडाकून प्रत्युत्तर दिले आहेत। काल एकनाथ पवार यांनी शिवसेना पक्षाला सोड चिठ्ठी देत शिवसेना नेते विनायक राऊत, सुषमा अंधारे आणि संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्यावर दलालीचे आरोप केले होते। या प्रकरणावर आज नांदेडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना जिल्हा प्रमुख बबन बारसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की एका वर्षात पक्षाने पवार यांना भरभरून दिले असतानाही त्यांनी पक्षावर खोटे आरोप केले आहेत। यावर बोलताना बबन बारसे यांनी असेही सांगितले की पक्षविरोधात बोलणाऱ्यांना नांदेड जिल्ह्यात फिरू देणार नाही। त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। याच पत्रकार परिषदेत जिल्हा प्रमुख भुजंग पाटील यांनीही पवारांच्या आरोपांवर तीव्र प्रतिक्रिया दिली। त्यांनी पक्षाची बाजू मांडताना सांगितले की एकनाथ पवार यांनी व्यक्तिगत फायद्यांसाठी पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे। काल महाराष्ट्र संघटक पदाचा जो राजीनामा दिला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते हे दलाल आहेत असं वक्तव्य केलं। त्या वक्तव्याबद्दल मी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो। आणि एकनाथ पवार यांनी जे वक्तव्य केलं ते अतिशय चुकीचं वक्तव्य केलं। अवघ्या एका वर्षामध्ये पक्षामध्ये येऊन त्याला पक्षाचं महाराष्ट्राचं संघटक पद दिलं, लोहा कंधार विधानसभेची उमेदवारी दिली आणि 2 नंबरचा उमेदवार तो झाला। अवघ्या काही मतानं 5-10 हजार मतांना तो पराभूत झाला। हा पराभवाचा खापर तो जर शिवसेनेवर फोडत असेल तर नांदेड जिल्हा शिवसेना ही कदापि खपून घेणार नाही। यानंतर या एकनाथ पवारनी तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे बोलणं तर दूर राहिलं, नुसतं बोटही दाखवलं तर त्याचा समाचार चांगल्या प्रकारे घेण्यात येईल असं नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्याला आव्हान देतो। शिवसेनेचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी राज्य संघटक पदाचा राजीनामा उद्धवजीकडे पाठवलेला आहे आणि मागच्या विधानसभेमध्ये त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली। 71,000 मतं त्या मतदारसंघात त्यांना मिळाली। अवघ्या 10,000 ती जागा पडली। जागा त्या ठिकाणी पडली असता एकनाथ पवार यांनी अगोदर आपली जागा का गेली, आपल्यासोबतचे माणसं, आपल्यासोबतचे कार्यकर्ते, निष्ठावान माणसं अखेरला आपल्याला सोडून का गेली किंवा आपण लास्टला कुठं कमी पडलो याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं आणि पुन्हा एकदा नव्या जोमानं कामाला लागून त्या ठिकाणी विजय संपादन करायला पाहिजे होतं। निवडणुकीमध्ये हार जीत होत असते, असं असताना श्री एकनाथ पवार हे पक्ष सोडून गेले। त्यांनी पक्ष सोडला तरी आमचा काही त्यांच्याबद्दल हरकत नाही, पण जातेवेळेस त्यांनी आमच्या काही नेत्यांना, त्यामध्ये विनायक राऊत साहेब असतील, आमचे संपर्क प्रमुख थोरात साहेब असतील, यांच्यावर आरोप केले। आणि आरोपच नाही तर उद्धवजीची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे दलालांचा पक्ष आहे, हे जर त्यांचं विधान आहे आम्हाला कुठेतरी जिव्हारी लागलं आहे। त्यामुळंच आज त्यांना सांगायचं आहे की ज्या 1 वर्षामध्ये पक्षाने तुम्हाला राज्य संघटक पद दिलं, महाराष्ट्रामध्ये ते पद घेऊन मिरवलात, तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही जे जे कागदावर लिहिलं ते पदाधिकारी त्या ठिकाणी दिले। तुमच्या मतदारसंघात संजय राऊत साहेबांसारख्या माणसांनी सभा घेतल्या आणि आज केवळ स्वतःच्या जीवावर मला मतदान मिळालं हे त्यांना जर वाटत असेल तर हे त्यांची चूक आहे। हे मशाल निशाणीवर मतदान भेटलं, उद्धवजीच्या विचारावर मतदान भेटलेलं आहे आणि ते आज ते भरमात आहे की त्यांच्या स्वतःच्या जीवावर त्याला मतदान भेटलं। ते ठीक आहे, त्यांना जे काय वाटायचं त्यांनी वाटू द्या, पण आमच्या पक्षावर ते आरोप करून गेलेत त्याबद्दल मी आज त्यांचा तीव्र निषेध व्यक्त करतो।
नांदेड जिल्ह्यातील राजकारणात सध्या मोठे वादळ उठले आहेत. एकनाथ पवार यांच्या वक्तव्याने आणि शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पुढील घडामोडींवर आम्ही लक्ष देत राहू. पाहत राहा सिटी न्यूज.